नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि चविष्ट हवं आहे तर झटपट बनवा ही कांदा कचोरी. हलवाईसारखी कचोरी घरी बनवणे कठीण वाटते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी 2 वाट्या मैदा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मीठ, 2 चमचे तेलाचं गरम तेल केलेलं, आता याला सर्व मिक्स करायचं पिठामध्ये. असा लाडू बनला तर आपलं पीठ कचोरीचं तयार आहे. आता याला कोमट पाण्यानं भिजवायचं. आता अर्धा तास ठेवायचं त्या पिठाला. आता मी 3 कांदे चिरून घेते. कांदा कचोरी तयार करायची आहे ना, तर 3 कांदे घ्यायचे. बारीक बारीक चिरून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही, जास्त जाडा पण नाही. अशा प्रकारे मी कांदे चिरून घेतले. आता हिरवी मिरचीची पेस्ट तयार करायची, म्हणजे मसाला. 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण घ्यायचं, अद्रक, धने, जिरं आणि सोप हे मिक्सरला वाटून घ्यायचं. अशी पेस्ट तयार करायची जाडसर. आता याला आपण कचोरीचं सारण तयार करूया. अगोदर मी तेलामध्ये मोहरी टाकली. आता मिक्सरला वाटलेलं सारण आपण तेलामध्ये टाकायचं आणि शिजवायचं चांगलं. आता हे आपलं सारण तयार आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, कांदा चांगला परतून घ्यायचा, जास्त भाजायचा नाही कांदा. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता याला 1 मिनिट वाफ येऊ द्यायची. नंतर त्यात थोडे बेसन पीठ टाकायचं, थोडं मीठ टाकायचं. यात बेसन घालून बेसनाचा खमंग वास येईपर्यंत 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा प्लीज. आता अशा प्रकारे सारण तयार केलेलं आहे कचोरीमधलं. कांदा कचोरी. आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. आता तेल गरम करून घ्यायचं कचोरी तळायला. आता हे पीठ मऊ करून घ्यायचं. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. 2 वाटीमध्ये 10 कचोऱ्या होतात. आता अशा प्रकारे आपण गोळे तयार केलेले आहेत. कचोरी तयार करायची, अशी कटोरी टाईप करायचं आणि मधोमध सारण भरायचं. 1 चमचा किंवा 2 चमचा, जसं आपण लहान मोठे करतो तर त्या प्रकारे सारण भरायचं. आता मी 1 चमचा सारण टाकते आणि सगळं पॅक करून घेते. जसं आपण मोदक पॅक करतो त्या टाईपचं करायचं.
अशा प्रकारे कचोरी आपली हातावर करून घ्यायचं. याला हातानं दाबायचं म्हणजे कचोरी मस्त फुगते. हळूहळू दाबायचं, फुटली नाही पाहिजे. अशा प्रकारे मी कचोऱ्या तयार केलेल्या आहेत. आता तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नंतर कमी करायचं आणि कमी याच्यावरच तळायचं ब्राऊन कलर येईपर्यंत. याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. 5 मिनटात आपली कचोरी तयार. अशी झाली आपली कचोरी तयार. बघा, कांदा कचोरी अशा प्रकारे खुसखुशीत आणि चविष्ट झालेली आहे कचोरी. कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.